तुम्ही हरीचं कीर्तन करताल तितक्या लवकर तुम्हाला देव प्राप्त होईल. कलियुगा माझी करा रे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. काही नाही, सोप्यातलं सोपं वर्म आम्हाला सांगितलं. तुम्ही कामाला जा, काम करा, पण काम करता करता राम राम म्हणा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, कुठं म्हणा, आसोनी संसारी म्हणा. घरदार सोडून वनात जाऊन बसायची गरज नाही, गुफेमध्ये जाऊन बसायची गरज नाहीये. फक्त प्रपंचामध्ये असताना मनाचं कनेक्शन त्याच्याशी जोडलेलं पाहिजे. तुम्ही कुठं राहा, तुम्ही कुठं राहता याला अर्थ नाहीये, त्याला महत्व नाही. तुम्ही कोण्या कुळात जन्मले याला महत्व नाही. तुमच्या मनाचं कनेक्शन किती भगवंताशी जुटलेलं आहे याला फार महत्व असतं. म्हणून जीवनामध्ये भजनाला जास्त महत्व दिलेलं आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, जितकी ताकद देवात नाही तितकी ताकद देवाच्या नावात आहे. देवाच्या नावात आहे. एक वेळेस अयोध्येमध्ये घटना घडली बघा, देवापेक्षा देवाच्या नावात किती ताकद असते. अयोध्येमध्ये राम दरबार भरलेला होता आणि त्या राम दरबारामध्ये अनेक प्रकारचे ऋषीमुनी येऊन बसलेले होते. एका बाजूने सगळी संत सभा बसलेली, एका बाजूने मंत्रिमंडळ बसलेले, राम सीता बसलेली आहेत. आणि सगळ्यांनी यावं, माझ्या राम सीतेचं दर्शन घ्यावं आणि आपापल्या स्थानावर बसावं. आणि सगळ्या शेवटला त्या सभेमध्ये माझे हनुमंत लाल आले, आमचे हनुमान महाराज गेलेत. आणि हनुमंत गेल्याच्या नंतर हनुमंतांनी सुंदर असं राघवाला, सीता मातेला नमस्कार केला आणि त्यांच्या चरणाशी जाऊन बसले. सभा सुरू झाली. सभेमध्ये सुंदर असणार काय त्यांच्या बातचीत सगळ्यांची झाली. सभा सुटली. सभेतले सगळे लोक जिकडे तिकडे गेले. पण त्या सभेमध्ये एक ऋषी बसलेले होते, त्यांचं नाव आहे विश्वामित्र. काय नाव आहे? विश्वामित्र. या विश्वामित्राकडे देवर्षी नारद गेले आणि देवर्षी नारदाने सांगितलं, विश्वामित्र तुम्ही बघितलं का आज सभेमध्ये काय घडलं? विश्वामित्राने सांगितलं, अहो काय घडलं? काही नाही, सभा मस्त झाली, सगळ्यांची विचाराची देवाणघेवाण झाली, ज्याचे त्याचे प्रश्न सोडले माझ्या राघवाने, सगळे लोक स्वस्थळी निघून गेले, काहीच नाही झालं, चांगली सभा भरलेली होती, सगळेजण निघून गेले. म्हणले, महाराज तुम्हा साधू लोकाला कधीच मान अपमान झालेला कळत नाही. काय तुम्ही साधू लोक नुसतं भजन नुसतं भजन नुसतं भजन करत बसता, तुम्हाला कळत नाही तुमचा एवढा मोठा अपमान त्या सभेमध्ये झाला, तुम्हाला तो माहिती नाही. नारद ऋषी असं म्हणल्यावर विश्वामित्राने विचारलं, माझा कोणी अपमान केला? कोणी मला बोललं नाही, कोणी माझ्याकडे रागून बघितलं नाही, आणि तुम्ही बळजबरी कसं म्हणतात माझा अपमान झाला? त्यावेळेस नारदाने सांगितलं, सभा भरल्याच्या नंतर सगळ्या शेवटला हनुमानजी आले होते सभेमध्ये. आणि आल्यावर त्यांनी राम सीतेला नमस्कार केला. त्यांच्या बाजूला त्यांचे गुरु वशिष्ठ महाराज बसले होते. त्या वशिष्ठाला बघून त्यांनी हात जोडले आणि खाली बसले. वशिष्ठाच्या बाजूला दुसऱ्या खुर्चीवरच तुम्ही होते ना, तुम्हाला नमस्कार केला का त्यांनी? तुमच्या पाया पडले नाही. ह्यो तुमच्या सभेतला अपमान झालेला आहे, तुमच्या लक्षात नाही आला, पण आमच्या सगळ्या लोकांच्या ध्यानात आला, आम्हाला सगळ्याला कळालं, तुम्हाला नाही कळाला. या पाया पडण्याहून इतक्या भानगडी वाढलेल्या आहेत ना, त्याच्यामुळं मोठमोठाले लग्न आता कुंकुटवर आलेले ह्या पाया पडण्यामुळंच. पहिले लय थाट होता पाया पडण्याचा, नाही मला माझ्या पाया नाही पडली, माझ्या पाया नाही पडली. काय लागलं तुझ्या पायाला? कोण विचारतो तुझ्या पायाला? तुझ्या पायाने का तीर्थयात्रा केलेली आहे? तुझ्या पायाने का 4 धाम यात्रा केलेली आहे म्हणून तुझे पाय पवित्र झाले? काय पाय पडण्याहून पडलो होतो लोकांना? विश्वामित्र म्हणले, असं मला नमस्कार नाही केला हनुमंताने? नाही महाराज, हे तुमचा अपमान झाला, तुमच्या लक्षात नाही आला. विश्वामित्र उठले, विश्वामित्र म्हणले, जे होईल ते होईल, पण हनुमंताने माझा केलेला अपमान याचा दंड हनुमंताला भेटलाच पाहिजे. हनुमंताला माहित नाही माझा काय अधिकार आहे म्हणून. ते विश्वामित्र उठले, विश्वामित्र डायरेक्ट माझ्या रामाच्या महलात गेले.
राघवाने बघितलं विश्वामित्र आलेले, नमस्कार केला. गुरुजी तुम्ही कसे आलात, काय काम पडलं, मला बोलून घ्यायचं ना. त्याने सांगितलं, राघवा, हा सभेमध्ये माझा मोठा अपमान झालेला आहे आणि त्या अपमानाचा बदला मला घ्यायचा आहे. महाराज, सभेत कोणी तुमचा अपमान केला, कोण तुम्हाला बोललं? तो तुझा दास, तुझा सेवक, तुझा आत्मज हनुमंत. त्याला मला शिक्षा करायची. मी जी शिक्षा द्यायचं म्हणेल ती शिक्षा तुला द्यावी लागल. माझा ऐकशील? म्हणले हो. गुरुजी तुम्ही सांगा, काय चुकलं हनुमंताकडून? काही नाही. आज सभेमध्ये हनुमंत आला, हनुमंताने तुम्हा दोघांना नमस्कार केला, वशिष्ठाला नमस्कार केला आणि मला नमस्कारच केला नाही. मी का साधू नाही का, मी का तपस्वी नाही का, मी का महर्षी नाही का, मला नमस्कार केला नाही, याचा दंड त्याला भेटलाच पाहिजे. गुरुजी काय दंड द्यायचा? काही नाही. उद्या सकाळी 7 वाजता हनुमंताला शरयूच्या तीरेवर मृत्यूदंड द्यायचा. काय द्यायचाय? मृत्यूदंड द्यायचा आहे, दुसरं काहीच नाही. रामप्रभू वचनात गुंतले होते. एक वचनी एक बाणी, होकार दिला. प्रभू तुम्ही म्हणताल तसं उद्या सकाळी हनुमंताला ठीक 7 वाजता शरयूच्या तीरेवर मृत्यूदंड देण्यात येईल. हनुमंताला बोलवलं, सांगितलं तू घोर अपराध केला विश्वामित्रांचा, म्हणून उद्या सकाळी तुला ठीक 7 वाजता शरयूच्या तीरेवर मृत्यूदंड देण्यात येणार आहे. उद्या सकाळी ठीक 7 वाजता तिथं उपस्थित राहायचं. हनुमंताने हात जोडले, होकार दिला. हनुमंत निघून गेले. विश्वामित्र स्वस्थळी गेले. रामप्रभूला रात्रभर चैन नाही, रात्रभर झोप नाही. माझ्या हनुमंताला दंड द्यायचा आहे. हनुमंताकडून चूक झाली, पण मी शब्दात बांधल्या गेलो, माझ्या हनुमंताला मला मृत्यूदंड द्यावं लागेल. रात्रभर रामाला झोप नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, सगळ्यांचा प्रातःविधी आटपला, सगळेजण एकत्र आले, सगळी अयोध्या तिथं आली. पुढे रामप्रभू, त्यांच्या मागे त्यांचे 3 भावंड. उजव्या हाताला चालते आमचे विश्वामित्र, डाव्या हाताला वशिष्ठ ऋषी, आणि या सगळ्या अयोध्येला घेऊन हनुमंत कुठे, हनुमंत कुठे, हनुमंत कुठे, सगळीकडे शोधाशोध घेतली आणि सगळ्या शेवटला हनुमंत दिसले शरयूच्या तीरेवर बसलेले. एक झाड होतं, झाडाच्या खाली सुंदर असणारे आमचे हनुमंत महाराज पद्मासन घालून बसलेत आणि सुंदर असणारे अर्धोन्मिलित नेत्र केलेले आहेत, पद्मासन घातलेलं आहे. सुंदर माझ्या राघवाचं भजन सुरू झालं आणि सगळेजण तिथं येऊन उभे राहिले. विश्वामित्राने सांगितलं, बघ बघ म्हणले, आता कसा मृत्यूला भिवून पळाला, कसा झाडाखाली येऊन बसला, कसा मृत्यूला घाबरला. काल मला नमस्कार केला असता तर आज याच्यावर ही बला आली नसती. मला नमस्कार नाही केला म्हणून इथं येऊन बसला. याला दंड देण्यासाठी घाबरलेला आहे हा. आता रामा, तुला माझं ऐकावं लागल. मला वचन दिलेलं आहे, तू आता या हनुमंताला बाण मार आणि याला मृत्यूदंड दे. त्या माझ्या प्रभू रामचंद्राने हनुमंताचं ऐकलं, हनुमंताकडे बघितलं आणि आपल्या तुनीरमधून बाण काढला, धनुष्यावर जोडला आणि त्या हनुमंताकडे बघून तो बाण सोडला. सू 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 करत 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 तो हनुमंताजवळ बाण गेला आणि त्या बाणाने हनुमंताचा स्पर्श झाला आणि तो बाण हनुमंताला एक प्रदक्षिणा घालून पुन्हा रामाच्या भात्यात येऊन पडला. विश्वामित्राने बघितलं, म्हणले, रामा तुला बाण मारायचा सांगितला, तुझा बाण त्याला नमस्कार करून आला, काय मिळे? तुझा भक्त आहे म्हणून माया आली का तुला? तुझा भक्त आहे म्हणून प्रेम तर नाही उफाळलं तुझं? म्हणे नाही, मी त्याला बाण मारलेला आहे. म्हणे नाही, माझ्यासमोर अजून एकदा बाण मार. पुन्हा बाण मारला. तो बाण गेला हनुमंताजवळ, 3 प्रदक्षिणा घातल्या आणि पुन्हा रामाच्या भात्यात येऊन पडला. विश्वामित्र म्हणले, तू बाण मारण्यात काहीतरी खोटेपणा करायला लागला. तुझा बाण जातून नमस्कार कसा करून येतो? काहीच मंत्र म्हणू नकोस, डायरेक्ट बाण मार. पुन्हा बाण मारला, पुन्हा गेला, प्रदक्षिणा करून पुन्हा भात्यात येऊन पडला. असा 1000 वेळेस रामाने बाण सोडले. हजारो वेळेस प्रदक्षिणा करून तो बाण भात्यात येऊन पडू लागला. विश्वामित्र म्हणले, याला बाण मारला तर लागत नाही, त्याची प्रदक्षिणा करून येतो. रामा, नक्की काहीतरी घोटाळा झालेला आहे म्हणले, नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे. चला म्हणले हनुमंताजवळ. सगळेजण हनुमंताजवळ आले आणि हनुमंताला उठवलं समाधीतून
आणि विचारला, अरे कोणती विद्या वापरलीस, तुला बाण स्पर्श करत नाही. तुझी प्रदक्षिणा करून तो पुन्हा भात्यात येऊन पडतो. रामप्रभू म्हणले, कस काय बाण तुला लागत नाही, काय झालं खरं सांग. तो म्हणला, खरं सांगू, मला बाण का लागला नाही, मला बाणाने का प्रदक्षिणा केली सांगू. म्हणले काय झालं सांग. म्हणले काहीच नाही प्रभू, मी डोळे बंद करून फक्त तुमच्या नामाचा सहारा घेतला. मी डोळे बंद करून फक्त श्रीराम जय जय राम हे भजन करत बसलो. बाकी काय झालं आणि कसं झालं मला काहीच माहित नाही. म्हणून राघवा तुम्हाला सांगतो, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. प्रभू तुमच्यात जितकी ताकद नाही का, तितकी ताकद तुमच्या नामात आहे. मन कलियुगामध्ये रामाच्या नामासारखं नाम जगात कोणतं पवित्र नाही. असं पवित्र नाव जीवाला समाधान देणार आहे. म्हणून संप्रदायामध्ये राम कृष्ण हरी असा उच्चार केलेला आहे. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार म्हणजेच रामकृष्ण हरी. आणि जो ह्या रामनामाचा आधार घेतो, कृष्ण नामाचा आधार घेतो, त्याची भवपार पेढा निघून जात असते. असं सुंदर वर्णन केलं. म्हणून कलियुगाला कोणता दोष देऊ नका. कलियुगामध्ये जप तप कर्म क्रिया नेम धर्म हे सगळं वावुगाची श्रम व्यर्थ जाईल, हे सगळं व्यर्थ जाणार आहे. मग कलियुगामध्ये सोप्यातला सोपा मार्ग सांगितला, भगवंताचं भजन करा. त्याच्या भजनासारखं दुसरं कोणतंच मोठं सुख नाहीये आहे. जो गातो त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून हरेर नाम हरेर नाम हरेर नाम केवलम, गतिर नास्ती 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 केवलम. हरिनामाशिवाय दुसरी गती कोणती जीवाला भेटू शकत नाही. म्हणून जीवाने कलियुगामध्ये हरिनामाचं स्मरण करावं. एवढं सुंदर उपदेश देवर्षी नारदाने केला. आणि देवर्षी नारदाने सांगितलं, भावंडांनो, मी तिला विचारलं की नेमकं तुला त्रास काय आहे. तर ती म्हणली, ह्या कलियुगामध्ये माझ्या ज्ञानाला आणि वैराग्याला गिराहिक राहिलं नाही, कोणी विचारत नाही, म्हणून मी दुःखी झालेली आहे. माझ्या मुलं सुषुप्ती अवस्थेमध्ये गेलेले आहे, त्यांना पुन्हा तरुण अवस्था प्राप्त व्हावी याच्यासाठी मी दुःखी झालेली आहे. त्यावेळेस मी तिथं गीतेचा पाठ केला. गीता पाठेर मुहुर मुहुर वेद वेदांताचा पाठ केला. पण ते मुलं पाठ चालू होता तोपर्यंत उठून बसायचे आणि पुन्हा सुषुप्ती अवस्थेत जायचे. त्यावेळेस माझ्या कानावर एक शब्द पडला, सत्कर्म करा, सत्कर्म करा, सत्कर्म करा. हे सत्कर्म काय आहे मला काही सुचत नाही. बरं झालं भावंडांनो, तुम्ही मला सापडलात. मला सांगा, सत्कर्म कशाला म्हणतात. त्यावेळेस सनकादिकाने सांगितलं की जगामध्ये सत्कर्म कशाला म्हणतात. सत्कर्म सूचको न्यून ज्ञानयज्ञश्च स्मृतो बुधे श्रीमद भागवता लाभ सतु गीतच सुखादविही. जगातलं सगळ्यात पवित्र सगळ्यात उंच जर का सत्कर्म कोणतं असल तर त्याचं नाव आहे 7 दिवसाचं भागवताचं पारायण करणं. काय आहे? 7 दिवसाचं भागवताचं पारायण करणं. आज आपल्या गावामध्ये सुंदर असणारे आमचे धोत्रे बंधू आहेत, गजूभैया पवार आणि पुन्हा काय नाव आहे त्यांचं, पवार. 2 पवार आहेत आणि एक धोत्रे भैया. या तिघांच्या मुख्य यजमानत्वामध्ये ही 7 दिवसाचं भागवताचं सप्ताह पारायण. सप्ताह पारायणामध्ये भागवताचा सत्संग आपण ऐकायला लागलो. हे तिघ यजमान त्या ठिकाणी आपल्या आयुष्यात जे काही त्यांनी कमवलेलं आहे, वर्षभरामध्ये जे काही त्यांची पुंजी साचलेली आहे, त्याच्यातून हे सत्कर्म ते करतात. जगात सगळ्यात भाग्यवान तेच आहेत. कारण की एवढी चांगली बुद्धी, एवढे चांगले विचार सगळ्याला सुचत नसतात. जगामध्ये खूप श्रीमंत लोक आहेत, पण सगळ्याच्या बुद्धीला आलं का आपण 7 दिवसाची भागवत कथा करावी, 7 दिवसात एखादं कीर्तन आपण करावं. पैशावाल्याला कमी नाही, पैसा कोणाकडे कमी नाहीये, सगळ्याकडे आहे, पण सगळ्याला असे विचार सुचत नाहीत. म्हणून हे भाग्यवान 3 जण आहेत. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात.
मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त, त्याला हरिभक्त म्हणत असतात. त्यांनी जीवनातले 7 दिवस त्यांच्या महत्वाचे त्यांनी दिलेले आहेत. आणि भागवतासारख्या ग्रंथाचा सोहळा आपल्या गावात करतायत. त्याच्यामुळं त्यांचं जे काही त्यांच्या पूर्वजांचं पुण्य असेल ते त्यांच्या रूपाने कुळामध्ये जन्माला आलेलं आहे. भागवतामध्ये सांगितलेलं आहे. भागवत करावं सगळ्याच्या बुद्धीला येत नसतं. हे विरळा एखादा भाग्यवान असतो की त्याला वाटतं आपण देवाचा सोहळा करावा. भागवतामध्ये सांगितलं एका लग्नाचा खर्च एक भागवत कथा करायला येत असतो. तुम्ही मला सांगा, आपण मुलाबाळांचे लग्न किती थाटामाटाने करतो. घरचा पैसा नंतर नसेल तर व्याजाने काढतो, व्याजाचा नाही भेटला तर शेती विकतो. पण मुलाबाळांचे लग्न मोठ्या थाटात माटात करतो आणि शेवटी दुःखी होऊन जसेल तशीच आपण रिकाम्या हाताने जातो. पण ह्या बिचाऱ्यांनी जे काही यांच्या वडिलांनी वडील उपार्जित जी काही संपत्ती आहे त्याच्यामध्ये कष्ट करून त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी भागवताचा ग्रंथ त्यांनी लावला. याचा अर्थ त्यांचे सगळे पूर्वज उद्धरून गेले, याच्यात संशयच नाही. म्हणून सगळ्यांच्या बुद्धीला हे सत्कर्म करण्याचे विचार येत नसतात. भावंडांनो, ते सत्कर्म म्हणजे काय आहे तर ते सत्कर्म आहे भागवताची कथा करणं. तुम्ही ती भागवताची 7 दिवसाची कथा करा, त्या ज्ञानवैराग्याला त्या ठिकाणी तरुणावस्था प्राप्त होईल. ते म्हणले आता भागवत कोणी करावं, कोणी वाचावं, कोणी ऐकावं, सोपं नाही ह्या गोष्टी. सनकादिकाने सांगितलं काही टेन्शन घेऊ नका, भागवत आम्ही सांगतो. तुम्ही फक्त ज्ञानवैराग्याला आनंद नावाच्या वनामध्ये घेऊन या. आम्ही हरिद्वारच्या पुढे येतोय. ती नारद ऋषी पुन्हा वापस गेले. जाता जाता सगळ्यांना सांगितलं चला हरिद्वारच्या पुढे आनंदवनामध्ये कथा होणार आहे. सगळ्या लोकांना कळालं. सगळे लोक ठीक दुपारच्या 1 वाजता त्या आनंदवनामध्ये आलेत कथा ऐकायला. हे सनकादिक भावंड आलेत, सुंदर असे व्यासगादीवर बसलेत आणि तिथं कथा ऐकायला सामान्य लोक बसलेले नव्हते. अत्रि, वशिष्ठ, चवन, भारद्वाज, मेधा, तेथील देव राहतो असे महान महान संत तिथं येऊन बसले. 4 वेद, 6 शास्त्र, 17 पुराण तिथं भागवत ऐकायला बसले. भक्ती ज्ञान वैराग्य आले. सगळेजण समोर 3 जण बसलेले आहेत. एका आसनावर देवर्षी नारद बसलेले आहेत आणि सुंदर असणारा भागवताचा महिमा सनकादिक संतांनी सांगितला. सदा सेव्या श्रीमद भागवती कथा यस्य स्मरण मात्रेन हरिश्चित्तम समाश्रयतः. दरवर्षी ऐका. काय ऐका तर भागवताची कथा ऐका. भागवताची कथा ऐकल्यावर काय होईल तर हरिश्चित्तम समाश्रयत. हरी आपल्या चित्तामध्ये वास्तव्य करील आणि हरीने जर का आपल्या चित्तात वास्तव्य केलं तर फायदा काय होईल, दुःखाचा स्पर्श सुद्धा जीवाला होणार नाही. दुःख आपल्या जीवनातलं निघून जाईल आणि सगळं जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. आणि तिथून पुढची अवस्था अशी होईल, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. त्या माणसाच्या जीवनात कधी दुःख प्रवेश करत नाही. म्हणून मनुष्याने नेहमी भागवत ऐकावं. भक्ती ज्ञान वैराग्याने ऐकलं. त्या 2 जणाला भागवत ऐकल्यावर आनंद झाला. 2 जण सुषुप्ती अवस्था सोडली, तरुण अवस्थेमध्ये आलेत आणि त्या दोघांना बघून भक्ती देवीला आनंद झाला. भक्ती देवी तिथंच उभा राहिली आणि भगवंताच्या नामाचा गजर केला. बोली गोपाल कृष्ण भगवान की जय. सुंदर असणारा त्या ठिकाणी गजर केला. सगळ्या लोकांना आनंद झाला आणि भक्ती देवी त्याच सभेत उठून त्या ठिकाणी नृत्य करू लागली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नातेती नामानी मुहुर वदंती. त्या भक्ती देवीने विचार केला, ह्या हरिनामामुळे माझं दुःख नाहीच झालं. आता तीच भक्ती देवी उभारून त्याच हरिनामाच्या कीर्तनामध्ये नृत्य करायला लागली. सगळ्यांनी उठून तिच्या सोबत नृत्य करायला सुरुवात केली आणि सुंदर भजनाचा आनंद सर्वांनी घेतला.